ओम शांती। आज 7/9/2025 ची अव्यक्त बापदादांचे अव्यक्त महावाक्य आहे। रिवाइज तारीख आहे 31/12/2006 आणि आजच्या मुरलीचा टायटल आहे निवारण आणि समाधान स्वरूप बनायचे असेल तर दृढता व परिवर्तन शक्तीने कारण व समस्या शब्दालाच समाप्त करा। आज नवीन युग रचयिता बाबा सर्व दिशांच्या मुलांना नवीन वर्ष आणि नवीन युगाची खूप खूप मुबारक देत आहे, बधाईया देत आहे। बाबा म्हणतात, ज्याप्रमाणे नवीन वर्षाच्या सर्वजण एक दुसऱ्यांना शुभेच्छा देतात आणि घेतात, तशाच प्रकारे तुम्ही नवीन युगाच्या शुभेच्छा सर्वांना देत आहे। नवीन युग आले की शरीर रूपी ड्रेस चमकणारा असणार आहे आणि तो चमकणारा ड्रेस तुम्हाला आता जवळ दिसत आहे ना। मुलांच्या डोळ्यात नवीन युगाचे दृश्य सामावले असणार आहे। सर्व प्राप्तींनी भरपूर असणार आहे। शरीर निरोगी कंचन काया आणि मन साफ स्वच्छ आणि शुद्ध असणार आहे। धन तर इतकं समृद्ध असणार आहे, अकिचार धन आहे की बाबा सांगतात त्या ठिकाणी तुम्हाला ते धन मोजता देखील येणार नाहीये। अशा सतयुगामध्ये प्रकृतीचे 5 तत्व देखील सतोप्रधान बनून प्रत्येक मनुष्य राजा आत्म्याची सेवा करणार आहे, सेवक बनणार आहे। आज बापदादा जुन्या वर्षाबरोबर जुने स्वभाव आणि संस्कार, पुराण्या सवयी, पुराणे व्यर्थ नेचर आणि आपल्यामध्ये असलेल्या वाईट सवयी बाबा सांगतात यांना सुद्धा विदाई द्या। एक पाऊल आमचा आणि 1000 पावलं बापदादांचे हे नेहमी मदतीचे अनुभव होत असतात। बाबा सांगतात बाबांची मदत, बाबांचा हात आणि बाबांची साथ यासाठी तुम्ही मुलं हकदार आहे। माया तुम्हाला हलविण्याचा प्रयत्न अवश्य करणार आहे, परंतु तुम्ही कधीही पराभूत होऊ नका। मुलांनो, हिम्मत ठेवा। कधीही असं समजू नका की बाबांना हे शब्द पसंत नाही, करू, बघू, ठेवू, चालेल। बाबा सांगतात हे शब्द ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये, डायरीमध्ये ही नोंद नाहीये। तर बाबा म्हणतात तुम्ही धरणीपासून उडा आणि इतरांनाही उडवा। हिम्मत रूपी पाय तुम्ही आता मजबूत ठेवा। विजय ही तुमचीच आहे। विश्व कल्याणी आणि विश्व परिवर्तक हे टायटल हे तुमचंच आहे। जर विश्व परिवर्तक टायटल तुमचं आहे तर तुम्ही स्वपरिवर्तन बनू शकत नाही। कधी कधी अपेक्षा नसते असे होईल, असं करू, असं बघायला मिळेल, परंतु बाबा सांगतात ते होऊन जातं। त्यावेळेस लक्षात ठेवा की मी कोण आहे। स्वपरिवर्तक पासून मी विश्व परिवर्तन करणारा विश्व कल्याणकारी आत्मा आहे, हे बुद्धीमध्ये ठेवा। लक्ष आणि लक्षणापर्यंत दृढता असायला हवी। बाबा सांगतात की एक कमी आपल्यामध्ये जी असायला एक कमी आपल्यामध्ये जी हवी आहे, नको आहे, ती आपल्यामध्ये येत आहे आणि त्याचं एकच कारण आहे, आपल्या जीवनाचं जे लक्ष्य आहे, ध्येय आहे,
ह्या ध्येयाची कुठेतरी आपल्याला विस्मृती होत आहे. जर आपलं ध्येय समोर असेल तर आपल्यामध्ये ते लक्षणं देखील जवळजवळ दिसून येतात. बाबा सांगतात की मुलांनो, दिवसेंदिवस समस्या, संकट आणि विघ्न हे वाढतच जाणार आहे. परंतु प्रत्येक समस्याचं आणि विघ्नांचं कारण तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही कारण समजून बसू नका, परंतु प्रत्येक कारणाचं निवारण करून त्याच्यासाठी तुम्ही समाधान स्वरूप बना. संगमयुगी ब्राह्मणांच्या डिक्शनरी मध्ये अवघड शब्द हा नको आहे. अपकारींवर उपकार करत राहा, रहम दिल बना. नवीनता करायला हवी ना. मग नवीनता कोणती आहे? तर शुभ भावना, शुभ कामना. सर्वांसाठी सहयोगी बना. स्नेही तर सर्वजण आहातच, आता सहयोगी आणि सहज योगी बनणं गरजेचं आहे. यासाठी परिवर्तनाची शक्ती आणि दृढतेची शक्ती सोबत ठेवली पाहिजे. नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही दुसऱ्यांना बदलवण्यापेक्षा तुम्ही आता स्वतःला बदलून दाखवा. जर कोणी असा अज्ञानी, बेसमजदार जर वागत असेल तर बाबा सांगतात तुम्ही क्रोध करू नका. क्रोधावर जरी तुम्ही विजय मिळवला, त्याचे बाल बच्चे, छोटे छोटे रूप, मग कुठेतरी जोश, कुठेतरी रोग हा दिसून येतो. म्हणून स्वतःला एक धडा शिकवा, परिवर्तन करा आणि परिवर्तन करून दाखवा. सुखाचे दाता, सुख सागर श्री बाबांचे मुलं, सर्वांचं दुःख हरून सर्वांना सुख देणारे तुम्ही सुखदेव आहात. म्हणून सर्वांवर रहम दिल आणि क्षमा करा. मुरलीधरावर प्रेम करणारे सतत शक्तिशाली असतात. ज्या मुलांचे मुरलीवर प्रेम असते त्यांचेच मुरलीधरावर प्रेम आहे असं सिद्ध होतं. व्यक्ती शक्तिशाली बनायचं वरदान प्राप्त करू नका, परंतु मी आत्मा शक्तिशाली बनून अनेक संकटांवर शक्तीने मात करीन असा विचार करा. बाबा सांगतात, अशी मला खूप मुलं म्हणतात, बाबा आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बाबा म्हणतात, हो आहे, परंतु माझ्यावर प्रेम आहे याची मला तुम्ही काय पावती देणार आहे? तर बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं, मुलांना बाबांचं सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत जे मुलांसाठी मिळालेले फरमानं आहेत, आदेश आहेत, आज्ञा आहेत, बाबांची श्रीमत आहे, त्याचं जे मुलं तंतोतंत पालन करतात त्याच मुलांवर बाबा प्रेम करतात आणि तेच मुलं बाबांना प्रेमी असू शकतात. बाबा सांगतात, मुलांनो की बाबांना समाचार देत असताना मुलं असा विचार करतात, आता मी चार्ट तर बनवला नाही, पुरुषार्थ तर केला नाही, मग बाबांना समाचार कसा देऊ? लाज वाटते. बाबा म्हणतात, लाज वाटू देऊ नका. आजचं जर तुमचं रजिस्टर खराब झालं असेल तर उद्या तुमच्या रजिस्टरला ठीक करणं म्हणजेच तुमच्या पुरुषार्थामध्ये तीव्र गती आणणं आहे. म्हणून रोजचा जो समाचार बाबांना जातो तो खरा समाचार बाबांना देणं हे जरुरी आहे. बाबा सांगतात, यासाठी मला कोणतेही कारण नको, तुमच्याकडनं कोणतेही बहाणे नको. जिथं प्रेम असतं तिथं त्याग करणं सहज होतं. ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी बलिहार जाणं, समर्पण होणं ही विचारायची गोष्ट नाहीये. म्हणून बाबांवर प्रेम आहे ह्याची जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर मन आणि बुद्धीने संपूर्ण परिवर्तन. बाबा सांगतात, दोनच लक्ष असलं पाहिजे.
एक आहे पढाई आणि दुसरं आहे जीवनाचं लक्ष प्रारब्ध. प्रारब्ध श्रेष्ठ बनवायचं असेल तर पढाईवर म्हणजे शिक्षणावर लक्ष देणं गरजेचं आहे. बाबा म्हणतात की जर परिवारामुळे आपला किल्ला मजबूत बनवायचा असेल आणि बनत असेल तर स्वतःलाही आणि परिवारालाही सुरक्षित ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं सोनं बनायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोल्ड झालं पाहिजे आणि तोच खरा गोल्ड म्हणजे सोनं बनू शकतं. आलेल्या कलियुगाच्या अंतिम समयाला कठोर असे काही दृश्य डोळ्यासमोर येणार आहे, परंतु त्या वेळामध्ये आपल्या स्वतःला निर्माण चित्त बनवून, नम्र चित्त बनवून, आपल्या स्वतःमध्ये निडरपणा आणून, भयभीत न होता प्रत्येक गोष्टीचा सामना करणं म्हणजे खरं गोल्डन दुनियाचे अधिकारी बनणं आहे. ओम शांती.